नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहोत. गुजरात मध्ये कशी बनवतात त्याप्रमाणे मी ही बनवणार आहे बटाट्याची भाजी. तर साहित्य असं आहे, कांदा आहे, एक कांदा चिरून घेतलाय मीडियम साईजचा, एक टमाटा चिरून घेतलाय मीडियम साईजचा आणि एक मोठा बटाटा घेतलाय उकडलेला, त्याला बारीक करून घेतलेले आहेत थोडी, एक वाटी. आणि थोड्याशा 2 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, हळद आणि मोहरी आणि थोडासा मॅगी मसाला लागणार आहे आणि लिंबूचा रस थोडा. एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला बस. आता आपण त्याला फोडणी द्यायला सुरुवात करूया. तेल टाकू कढईत. थोडं जिरं टाकून द्यायचं, थोडी मोहरी टाकून द्यायची, पाव चमचा, आणि लसूण टाकून द्यायचे थोडे. आणि कढीपत्ता टाकून द्यायचा आणि कांदा मिरच्या टाकून द्यायच्या. याच्यात कोथिंबीर टाकायची तळण्यामध्ये, याला चव फार छान येऊन जाते तळण्यामध्ये. कोथिंबीर भाजीला चांगली चव लागते. याच्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मेथी असते ना, अख्खी मेथी, ही अशी थोडीशी इथं तळायला टाकून द्यायची. तळली का मग हे एकत्र करू आपण. अगोदरच टाकायला पाहिजे होती ती, पण राहून गेली ती टाकायची. अशी चॉकलेटी होऊ द्यायची तिला. टमाटे टाकून द्यायचे. आता हळद टाकायची, पाव चमचा, आणि बटाटे सोडून द्यायचे. बटाट्याचे थोडे बारीक करून घ्यायचे. उकडलेला बटाटा या तेल थोडं जास्त टाकायचं या भाजीला.
आणि मॅगी मसाला सोडून द्यायचा. भाजी कमी आहे ना थोडीशी, त्याच्यामुळे एवढाच टाकू आपण. अर्धा चमचा थोडा कमी टाकला मी. मीठ टाकायचं राहिलंय. कांदे तळताना टाकून द्यायचं मीठ. सगळ्यात महत्वाचं लिंबू रस टाकायचा. एकाच चमचा टाकून द्यायचा. आता याला थोडस पाणी शिंपडून द्यायचं. म्हणजे ती छान ताजं होऊन जाते भाजी. अशी सुक्कीने एकदम एकदम सुक्कीने वाटत खायला. तेल कमी वाटलं तर साईडने सोडून द्यायचं तेल. आता 2 मिनिटं वाफवू देऊ आपण तिला, झाकण ठेवून देऊ. बघू शकता मैत्रिणींनो, मस्त किंचितशी अशी ताजं आणि ओलसर वाटते ती भाजी. एकदम सुकी नाही ती. तर छान झालेली, मऊ लुसलुशीत झालेली ती. बघू शकता मैत्रिणींनो, आपली बटाट्याची भाजी तयार आहे. गुजरात मध्ये अशीच भाजी बनवली जाते. पापडी सोबत दिली जाते अशी भाजी, आणि सोबत ताक दिले जातं. एकदम छान जेवण होऊन जातं त्याच्यात. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत थँक्यू, बाय.